पवार पुन्हा जुने हातखंडे वापरतात. पवार त्यांच्या तरुणाईमध्ये केलेले राजकीय प्रयोग पुन्हा करतात आणि पुन्हा एकदा एका मोठ्या बातमीने खळबळ उडवून दिली जाते. ती म्हणजे शरद पवार गटाचं काँग्रेस पक्षामध्ये संभाव्य विलिनीकरण. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर तसंच राज्यातल्या बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना कमालीचा वेग आला. काँग्रेस हायकमांड आणि स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांच्या विधानानंतर या चर्चा केवळ अफवा नसून त्यामागे काहीतरी शिजत असल्याची चर्चा होऊ लागली. विलिनीकरणाची चर्चा अचानक सुरू झालेली नाहीये, तर त्यामागे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी कारणीभूत ठरल्यात. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या मतानुसार सध्या देशातील धर्मनिरपेक्ष आणि संविधान मानणाऱ्या मतांचं विजयभवन रोखणं ही विरोधकांची सर्वात मोठी गरज आहे. प्रादेशिक पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यापेक्षा राष्ट्रीय स्तरावर एकाच मोठ्या झेंड्याखाली एकत्र येणं अधिक फायदेशीर ठरेल, असा एक मोठा मतप्रवाह आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस हायकमांडनं देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील भाजप विरोधकांची मोठ मजबूत करण्यासाठी शरद पवार यांच्या पक्षाला विलिनीकरणाचा थेट प्रस्ताव दिला. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र अजित पवार गटाच्या सध्याच्या नेतृत्वाकडून त्याला सकारात्मक असा प्रतिसाद मिळाला नाही. किंबहुना पक्षांच्या सर्व सूत्रांनुसार सुनेत्रा पवार यांनी कालच झालेल्या पक्षांच्या मेळाव्यात सर्वांनाच धक्का दिलाय. पक्षात कुणाचंही ढवळाढवळ सहन करणार नाही. प्रसंगी कठोर निर्णय घेण्यालाही आपण मागे पुढे पाहणार नाही, असा दम त्यांनी दिलाय. असं वक्तव्य करून त्यांनी पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील विरोधकांना सुद्धा योग्य तो इशारा दिला. दुसरीकडे राष्ट्रवादीचे वर्धापन दिनानिमित्त 2 वेगवेगळे मेळावे झाल्याने हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील अशी सध्या तरी परिस्थिती नाहीये. त्यामुळे शरद पवार गटाने आता थेट काँग्रेस पक्षासोबत अधिक घट्ट नातं विणण्याची व त्यातच परिणाम म्हणून विलीन होण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं बोललं जातंय. खुद्द शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत मान्य केलं होतं की वैचारिकदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत त्यांच्यात काही फरक नाही. त्यामुळे भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे संकेत त्यांनी स्वतःच दिले होते. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर या वृत्ताला दुजोरा सुद्धा दिलाय. शरद पवार गटाकडून विलिनीकरणाचा लेखी प्रस्ताव आधीच येऊन गेलाय. आता पुन्हा एकदा तोंडी बोलणी सुरू असल्याची माहिती या नेत्याने दिलीय. त्यामुळे नक्कीच काहीतरी शिजत असल्याची चर्चा आता व्हायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेस देखील आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. ठाकरेंसोबत जे घडलंय तेच तृणमूलबाबत घडतंय. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलाला मिळालेला पराभवाचा धक्का व त्यानंतर त्यांच्या खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे तृणमूल काँग्रेसचा गड खेळा झालाय. अशातच देखील काँग्रेसमध्ये विलीन व्हावं या बदलत्या ममता बॅनर्जी यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपद देऊन अभिषेक बॅनर्जी यांना सरचिटणीस पद देण्याचे काँग्रेसचा प्रस्ताव आहे. याशिवाय राज्यसभेला मल्लिकार्जुन खरगेंना विरोधी पक्षाचे नेते पद देखील तृणमूलला देण्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळते. आता तृणमूल आणि शरद पवार गट हे जर दोन्ही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून काँग्रेस एकीकडे आपली ताकद वाढवून बालाढ्य भाजपला शह देण्याची तयारीत, तर दुसरीकडे काँग्रेसला हे देखील भीती आहे की अनप्रेडिक्टेबल शरद पवार धक्कातंत्राचा वापर करण्यात माहीर आहे. आज जरी ते विलिनीकरणावरती चर्चा करत असले तरी सुद्धा उद्या ते एनडीएच्या तंबूत जाणार नाही याची कोणतीही श्वासती देऊ शकत नाही. आणि त्यामुळे काँग्रेसकडून शरद पवारांच्या बाबतीत तरी संयमाची भूमिका घेतली जात आहे. हिंडेनबर्ग वाद असो किंवा राहुल गांधींनी अदानीवाद केलेले थेट हल्ले, शरद पवारांनी नेहमीच थेट अदानीवरून टीका करणं टाळले. त्याचे देशात पायाभूत सुविधांमधील योगदान मान्य केलं आहे. इतकंच नव्हे तर 2014 आणि 2019 मध्ये भाजप राष्ट्रवादीच्या पडद्यामागील अनेक चर्चा या गौतम अदानी यांच्या निवासस्थानी झाल्याचं स्वतः पवारांनीही मान्य केलंय. आणि त्यामुळे शरद पवारांची भूमिका ही नेमकी संशयास्पद राहिल्याने ते कोणत्याही वेळी काय निर्णय घेतील हे स्वतः ब्रह्मदेवालाही ठाऊक नसतं, असं अनेक जण गमतीने म्हणतात. जर शरद पवारांचं स्वतंत्र पक्ष म्हणून अस्तित्वात राहिलेलं तर त्यांच्यावर भाजपची बी टीम किंवा मग अदानीच्या माध्यमातून भाजपची स्टेटमेंट केल्याचे स्टेटलमेंट करणारे नेते असा शिक्का बसवण्याची शक्यता विरोधकांकडून वर्तवली जाते. आता त्यामुळे महाविकास आघाडीला आणि मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. नेमक्या याच अदानी आणि भाजपच्या ट्रँगल पासून स्वतःला आणि आपल्या राजकीय वारसा चालवणाऱ्या सुप्रिया सुळेंना दूर ठेवण्यासाठी शरद पवार काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा पत्ता टाकू शकतात. आणखी काही कारणे आहेत
जर शरद पवारांनी आपला पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन केला तर त्यांच्यावर भविष्यात कधी न कधी भाजपसोबत छुपी युती करण्याचा आरोप करता येणार नाही. काँग्रेस हा सध्या तरी एकमेव असा पक्ष आहे ज्या कायमचा अजेंडा या भाजप आणि संघाला विरोध करण्याची काँग्रेसची राजकीय वैचारिकता अगदी स्पष्ट आहे. भाजपचा थेट आणि सर्वात मोठा राजकीय विरोधक असल्याने काँग्रेसचा भानबन म्हणजे भाजप विरोधी भूमिकेवर अंतिम शिक्कामोर्तब करणं ठरेल. शरद पवारांनी राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांच्या अगोदर काँग्रेसमध्ये शरद पवार रुजले, वाढले, मोठे झाले, पद उबगले, राजकीय प्रयोग केले. शरद पवारांचे पाळे हे काँग्रेसपासूनच उभे राहिलेले आहेत. आता त्यांचा काँग्रेसमध्ये शरद पवारांचा वयाच्या 85 ते 86 या वर्षी पुन्हा परतत असतील किंवा त्यांचा पक्ष जर जाणार असेल तर तिथूनच सुरुवात केली होती. पुन्हा तिथेच येऊन थांबणार हे होईल. पण आता दुसरे पर्यायी पवारांसमोर नाहीये. त्यामुळे काँग्रेसकडून किंवा दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठांकडून जी बातमी फोडली गेली आहे की पवार विलिनीकरणाच्या चर्चा करताय, पवारांकडून तसेच प्रस्ताव येत आहे. या बातमीमध्ये दम वाटतोय. अजित पवारांच्या बातमीचंही हेच घडलं होतं. 2019 असो किंवा 2023 अजित पवारांचं बळ असो किंवा वेळोवेळी आपण पवारांसोबत चर्चा केलेल्या, बैठका झाल्या, प्रस्ताव भाजपला दिले गेले. पण अनेक वेळी पवारांनी पलटी मारली होती, हे अजित पवार सांगत होते. आताही काँग्रेसने तेच सांगितलंय. आता या स्टेटमेंटवर शरद पवार काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सध्याची स्थिती पाहता त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होणं योग्य राहील की आणखी काही वेळेची किंवा आपल्या वेळेची वाट पाहू पक्षाला मजबूत करण्यावरच पवारांनी भर दिला पाहिजे? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.